गुड मॉर्निंग गाईज. सो आज हा माझा पहिला व्लॉग असेल बिकॉज आज मी फर्स्ट टाइम राईडला चाललोय माझ्या मामासोबत. तुम्ही बघू शकतात आता वाजलेले आहेत उलट 4:30. 4:30 वाजलेले आहेत आता गाईज. 4:37. तो आम्ही आता निघालेलो आहे. कुठे जाईन ते मी तुम्हाला सांगेनच, बट खूप गरम होत आहे. सो बघू आता. तसा रेडी तर झालोय. रायडिंग पॅन्ट्स घातलं. आता मी हे जॅकेट घालीन. सो बघू कशी राईड जाते. फर्स्ट राईड आहे, मोठी राईड आहे माझ्यासाठी. तर माहित नाही मला कसं होईल, काय होईल, बघूया. लेट्स गो. तर मामा आलेला आहे KTM ने आपली ट्रॅम. तो आता बंजी कॉर्डनी आपली बॅग बांधतोय. कुठे आलोय मामा? आपण चाललोय गणेशपुळे, गणपतीपुळेच्या किती पुढे. किलोमीटर आहे इथून? इथून आहे जवळपास 350 or 360 किलोमीटर्स. अच्छा. आता आपण कुठे हॉल घेणार आहे मामा? नाही ना, हॉल्ट माणगाव डायरेक्ट. माणगावला डायरेक्ट आपण आता हॉल घेणार आहे. हा आमचा पहिला हॉल्ट आहे मडखळ्याला. बाईक्स आमचा पहिला हॉल्ट आहे. इथून आता 40 मिनिट्स आहे माणगावला आम्ही अजून सगळे रायडर्स भेटणार आहे. अजून 9 रायडर्स असतील. सो बघू कसं काय होतं ते. तो गाईज आम्ही आता माणगाव मध्ये पोहोचलेलो आहे. अजून 100 किलोमीटर आहेत. 150 किलोमीटर आहेत अजून आता बाकीचे रायडर्स येत आहेत. आम्ही ऑल येतोय. आता आम्ही टोटल 144 किलोमीटर कव्हर केलंय. तर बघू कसं होतंय. सो फार सो गुड. चांगलीच मस्त मजा येते. तो गाईज आता आम्ही आलेलो आहे हातखंब्याला आणि आम्ही आता सध्या तरी दोघंच आहोत. मागे येत आहेत अजून लोक, पण सो फार सो गुड. मस्त राईड झालेली आहे. एकदमच प्रेमळ. काय तुम्ही पण एक्सपिरियन्स करा, खूप छान आहे. सो गाईज आम्ही फायनली पोचलेलो आहोत गणेशगुळेमध्ये. सुंदर जागा आहे. तुम्ही आसपास बघू शकता, फक्त निसर्ग. सो गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही लोक या गणेशपुले बीचवरती आलेलो आहे. असा सुंदर बीच आहे. कोण नाही, फक्त मी आणि माझा मामा. आम्ही दोघं आलोय. तुम्हाला सांगतो आमचा एक्सपिरियन्स. सो माझ्याबरोबर माझा मामा आहे. मला विचारायचं मामा तुला की आपण एवढं राईड करून आलो, एवढे 7-8 तास, किती पण XYZ, तुला कसं वाटतंय भाई? हा नजारा जो आहे आपल्या मागे, तो बघून तुला कसं वाटतं? एक नंबर. म्हणजे मी तुला प्रश्न विचारला पाहिजे आयडियली. मला तर भाई, तुझी फर्स्ट राईड, माझी फर्स्ट राईड मी सांगतो, मला एवढं रिलॅक्सेशन वाटतंय ना. तुला कसं वाटलं राईडचा एक्सपिरियन्स? खूप सुंदर. 350-400 किलोमीटर वाटलंच नाही. असं वाटलं की आपण आलो लगेच, बोलतात ना मुंबई टू ठाणे टू मुंबई, राईट, तसा वाटला आम्हाला. पण एवढं कंपनी, अरे बेस्ट. इनफॅक्ट हाऊ इज द कंपनी? व्हेरी गुड, व्हेरी चिल पीपल. एकदम मनाने खूप चांगले आणि एकदम बोलतात ना की टेन्शन फ्री लोक आहेत. येस, टेन्शन फ्री करायला आपण इथे येतो. इनफॅक्ट टेन्शन फ्रीच. तर आम्ही इकडेच आलेलो आहे. आमच्याकडे गणेशपुळे बीच. तुम्ही कोण नाही, फक्त आम्ही दोघंच. पर्सनल बीच आणि आमच्या इकडे होमस्टे आहे. आणि सुंदर होमस्टे. काय नाव आहे ते विचारू नको आता सध्या, सांगतो तुम्हाला नंतर सांगू. पण खूप मस्त जेवण, सुंदर अप्रतिम जेवण. म्हणजे तुम्ही जर कोकणात येत आहेत तर फिश, सी फूड झालं, इवन चिकन, मटन एकदम प्रॉपर सुंदर. एकदम राहणं वगैरे एकदम सुंदर. रूम पण एकदम सुंदर आहेत. सगळं तुम्हाला पार्किंग वगैरे सगळं मिळेल. प्लस व्ह्यूज बघा यार, व्ह्यू बघा तुम्ही.
एवढा सुंदर व्ह्यू तुम्हाला कुठेच नाही मिळणार आहे. एवढा सुंदर व्ह्यू आहे, कोण नाही, फक्त आम्ही. पर्सनल बीच. बट सध्या आम्ही इकडे चिल मारणार आहे, कारण की आम्ही एवढा राईड करून आम्ही थकलो आहे खूप. तर आम्ही फक्त इकडे येऊन बसणार आहे, बघणार आहे, एकदम समुद्रांच्या लाटांचा आवाज घेणार आहे भाई. बस एकदम छान व्ह्यू आहे. You can see the sun. You guys wanna see सुकून? मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही लोक चाललो आहे. आम्ही आत्ता उठलो, सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे आता गणपतीपुळ्याला. सो बघू आता अजून कुठे कुठे जाऊ आम्ही. आत्ता सध्या जरी फक्त गणपतीपुळे आणि मग तिथून मोस्टली तरी पालीला जाऊ. पालीला माझं गाव आहे, तुम्हाला दाखवेन. आणि फक्त एकच आहे की ऊन भरपूर असेल, एकदम कडकडीचं ऊन असेल. पण आम्ही आता रायडिंग गिअर्स नाही घालणार आहे, सो एक बरं आहे. तर बघूया कसं होतं आहे, भेटू. सो आम्ही आता निघालेलो आहे, गणपतीपुळ्याला चाललो आहे. सगळे रेडी आहेत, पण रेडी आहे. हो, भेटूया. आम्ही आता इकडे लोकल मंदिरात आलेलो आहे. मस्त मंदिर आहे, एकदम छान. तो गाईज आम्ही आता आरेवारेला पोहोचलेलो आहे. सुंदर अशी राईड चालू आहे, मस्त राईड आहे. आणि आता दाखवणार आहे तिथं. चाललोय, आरे वाऱ्याच्या इकडे थांबलोय. खूप भारी मजा येते. आणि आम्ही आता लिंबू पाणी प्यायला थांबलोय. लिंबू पाणी पिऊन मग आम्ही जाऊ पुढे राईड कंटिन्यू करू. खूप गरम होतंय, पण खूप प्रचंड. ते गोव्याला आलेलो आहे, मंदिरच आहे. एक मिनिट थांबून फोटो काढ. म्हणजे प्लस बीच मस्त दर्शन झालं आमचं, पण ओव्हरऑल मस्तच. मुखदर्शन घेतलं, पण जाम गरम आहे, खूपच गरम आहे. घरी आलेलो आहे. येस, माझी फायनली इच्छा होती की मी कधी बाईक घेऊन यावं कोकणात आणि माझ्या घरी. म्हणजे आमचं दुसरं घर आहे कोकणात, पालीला. तर येस, आय हॅव डन इट गाईज. आम्ही आलेलो आहे पाली, माझ्या घरी बाईकने. आणि हे माझं घर आहे, आणि ही आमची डिओ जी मी इकडे पाठवली.
गाईज आम्ही इकडे बीचवर दिसत नसेल मी सॉरी बीचवरती आलो आणि मच्छी पकडतात गाईज मग दाखवतो मच्छी पकडून आणली याला त्यांनी आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. आता जाळं खेचतायत त्याच्यामध्ये अडकलेलो हा बघ गुड मॉर्निंग गाईज. सो आज आमचा लास्ट दिवस आहे. आम्ही आज निघतोय परत मुंबईला ठाण्याला जायला. खूप छान एक्सपिरियन्स होता. मस्त राईड होती. 370 किलोमीटर्स होतं टोटल. काय थकान नाही काय नाही मस्त आलो. गाडी पण तशीच होती चांगली होती. ओव्हरऑल बोलायला झालं तर कोकण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे खूप सुंदर असं आहे. आणि हे आमचं जिकडे राहतोय तिकडेच पुढे लज कनेक्टेड ह्या जागेला बीच आहे. तो आम्हाला प्रायव्हेट बीच सारखाच आहे. पण मजा आली खूप. रायडिंग तर खूप मस्तच होती. फर्स्ट राईड होती माझी. खूप भन्नाट एक्सपिरियन्स होता. अजून करणार पुढे इच्छा करेल. सो येस बघू आता निघू आम्ही थोड्या वेळात. आता वाजले 8:30 1-9 पर्यंत निघू. आणि मग जेव्हा मी हॉल्ट घेईन तेव्हा आपण परत भेटू. बाय बाय. सो गाईज मी परत घरी आलेलो आहे. सॉरी मी मध्ये काय शूट नाही करू शकलो कारण की एवढं हेक्टिक झालेलं की आम्हाला जवळजवळ 8-8-9 तास लागले पोचायला. आम्ही सकाळी 10:30 वाजता चालू केलेलं 10-10:30 समथिंग आणि आम्ही आता 8 वाजता पोचलो आहे. सो खूपच हेक्टिक होतं म्हणून शूट नाही करता आलेलं आहे. सो आता म्हणून मी आलो तर फ्रेश झालो वगैरे केली आणि मस्तच होतं. जर कोणाकडे बाईक वगैरे असेल आणि त्यांना जायचं असेल पण टाईम नसेल मिळत तर प्लीज टाईम काढा आणि जा. कुठे पण जा. तू असं नाही कोकणात कुठे पण जा. इतकं रिलॅक्सिंग वाटतं. एवढं सॅटिस्फॅक्शन वाटतं की आपण ते जिथपर्यंत तुम्ही ते स्वतः अनुभव नाही घेत तिथपर्यंत तुम्हाला नाही समजणार. सो या मी तुम्हाला एकच बोललो की तुम्ही जा जर तुमच्याकडे बाईक असेल तर ॲटलिस्ट जवळ लोणावळा वगैरे कुठे पण जवळचं जवळ 1-3 तास पण जा. बघा तुम्ही एक्सपिरियन्स करा. तुम्हाला खूप बरं वाटेल. सो येस माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. ओव्हरऑल बाईकने तर खूप छान परफॉर्म केलं. लाईक मला वाटलं माझं लाईक स्क्रॅम्बलर आय थिंक इट्स द वर्थ मनी. वॉट एव्हर यू आर पेईंग इट्स वर्थ द मनी. मला बिलकुल त्रास नाही म्हणजे ₹5 ते काय नाही होतं माझं. सो या खूप छान बाईक आहे. आणि आता बघू तुमची सर्व्हिसिंग करायला लागणार आहे कारण ऑलमोस्ट आम्ही 800-850 किलोमीटर चालवली गाडी. सो बघू. सो येस गाईज दिस वॉज माय फर्स्ट व्लॉग. जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो येस वी डू नेक्स्ट व्लॉग. बाय.